आप्पांचं नाव कामगार रंगभूमीवर अग्रगण्य होतं. आप्पा कामगार साहित्य पटलावरचे गाजलेले लेखक होते. आप्पांनी कथा, कविता, नाटक अशा विविधांगी साहित्य प्रकारांमध्ये आपल्या लेखणीने लीलया संचार केला होता. आप्पांनी 3 अंकी नाटकही लिहिली. त्यांच्या मानकरी नाटकाची 4थी तर सोयरीक नावाच्या नाटकाची 2री आवृत्ती निघाली होती. महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळामार्फत 2दा उत्कृष्ट लेखक पुरस्कार आप्पांना मिळालेला होता. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर असेल, कोकण मराठी साहित्य परिषद असेल, या संस्थांचं अध्यक्षपद आप्पांनी भूषवलं होतं. एकाच वेळी अनेक सामाजिक संस्थांना आप्पांनी मोलाचं मार्गदर्शन केलं होतं. आप्पा या संस्थांचे मार्गदर्शक होते. 2013 सालचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे चिपळूणला संपन्न झालं, जे आपल्या सर्वांना माहिती आहे, जो खरं तर चिपळूणवासियांच्या आठवणींमधला संस्मरणीय ठेवा आहे, ते संमेलन स्वर्गीय आप्पांच्या अध्यक्षीय नेतृत्वाखाली वाचनालयानं यशस्वी केलं होतं. असे आपले आप्पा भर दुपारी वेळ साधून औचित आला मागच्या दारी, मुकुंदा झाले मी बावरी अशा तरळ संवेदना असलेल्या काव्यपंक्ती लिहिणारे आप्पा एक संवेदनशील कवी होते. आप्पांच्या लेखनामध्ये आपल्याला साधेपणा असेल, सहजपणा असेल, सोपेपणा असेल, हे भाव दिसतात. 16 जून 2019 रोजी सायंकाळी लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर, कोकण मराठी साहित्य परिषद या 2 संस्थांनी आप्पांच्या एकूण साहित्यिक कारकिर्दीवर आधारलेला साहित्य स्मरण रंजन हा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि हा कार्यक्रम आयोजित करून आपल्या आप्पांना पहिली श्रद्धांजली वाहिली होती. आप्पांच्या नावाने वाचनालयाने अपरांत संशोधन केंद्र सुरू केलं. या केंद्राच्या वतीने दरवर्षी कोकणातला सर्वात महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा मानला जाणारा अपरांत भूषण पुरस्कार वाचनालयाच्या वतीने दिला जातो. याच केंद्रामार्फत 22 नोव्हेंबर 2019 रोजी स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांना तयारी करता यावी याकरता ही वाचनालयाने अभ्यासिका सुरू केली. असं वाचनालयाच्या एकूण संस्कृतीशी समरस झालेलं आप्पांचं व्यक्तिमत्व होतं. आणि या व्यक्तिमत्वाने एकूणच वाचनालय परिवार, चिपळूणवासीय आणि साहित्यप्रेमींना दिलेल्या मार्गदर्शनाचा वसा पुढे अखंड चालता राहावा, कार्यरत राहावा, यासाठी आज आपण आप्पांच्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी करत आहोत. या संपूर्ण कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि या संपूर्ण विषयाची रूपरेषा मांडण्यासाठी मी वाचनालयाचे कार्यवाह आणि सुप्रसिद्ध प्रवचनकार आदरणीय धनंजय दादा चितळे यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. आज खरं तर एक हृदय कार्यक्रम आपण अनुभवणार आहोत. हृदय अशासाठी की लौकिक अर्थाने जरी आप्पा आपल्यामध्ये नसले तरी आप्पांचं स्मरण आमच्या प्रत्येक बैठकीमध्ये होत असतं. ग्रंथालयाच्या कुठल्याही मीटिंगमध्ये आप्पांची आठवण निघाली नाही किंवा आम्ही नुसते जरी काम करत असलो तरी आप्पांची आठवण निघाली नाही असं होत नाही. आणि त्यांचा आज पुतळा इथे आपण अनावरण करून लोकांसाठी खुला करणार आहोत. त्यामुळे तो हृदयच कार्यक्रम आहे. काही वेळेला प्रश्न येतो की हे ग्रंथालय नक्की काय करतं, पुस्तक देवघेव वगैरे असताना हे पुतळे वगैरे कुठनं आले, असा प्रश्न कदाचित आपल्या मनामध्ये येईल आणि चर्चेमध्ये कधी कधी हा येतो. प्रस्तावनेमध्ये मी थोडंसं त्याच्याबद्दल बोलणार आहे. ज्या ज्या लोकांनी ग्रंथालयासाठी किंवा संस्थेसाठी कष्ट केलेले असतात त्या त्या लोकांचं स्मरण ठेवणं हे पुढच्या मंडळींचं खरं तर कर्तव्य असतं. कारण संस्था जी उभी राहते, जसं आता धीरजनी सांगितलं 158 वर्ष झाली की हे ग्रंथालय सुरू आहे.
आता 158 वर्ष काय आमची कार्यकारिणी नाही चालू, आमच्या आधी अनेक जण होऊन गेले, ज्यांनी ग्रंथालय स्थापन केलं तेव्हापासून ते अगदी आतापर्यंत, की ज्या प्रत्येकाने आपापलं योगदान या ग्रंथालयाच्या प्रगतीला दिलेलं आहे. मग त्या सगळ्यांचं स्मरण ठेवणं हे आत्ताचं आमच्या लोकांचं आणि आमच्या पुढच्या मंडळींचं सुद्धा कर्तव्य आहे. म्हणजे ग्रंथालयाचा कार्यवाह म्हणून मला या कार्यक्रमाचं औचित्य अशासाठी वाटतं की आम्ही आता आमच्या एका कुटुंब प्रमुखाचं स्मरण करतोय आणि त्यांची स्मृती आम्ही इथे कायम जपणार. ग्रंथालयाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ग्रंथालयाचे हे जे सगळे जण आता मी सांगितले, प्रत्येक जण एक फक्त म्हणजे व्यावहारिक दृष्ट्या यशस्वी होते असं नाही, तर कला क्षेत्रामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल, कलेतल्या लेखन असेल, नाट्य असेल किंवा दोरी सरांचं म्हटलं तर चित्रकला असेल, अशा कुठल्या तरी क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं स्वतःचं असं एक स्थान निर्माण केलेलं होतं. आप्पा त्या बाबतीमध्ये अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला परिचित आहे. आपल्या पुढच्या पिढ्यांना ते कसे कळतील? त्यांची आठवण ठेवल्याशिवाय ते कळणार नाहीत आणि त्यांची आठवण ठेवण्याचा प्रयत्न म्हणजे त्यांचा हा पुतळा, त्याचं अनावरण करणं आणि ते जे अनावरण आहे ते झाल्यानंतर लोक जेव्हा येतील ते पाहतील त्यावेळेला त्यांना कळेल की चिपळूणमध्ये असं एक व्यक्तिमत्व होऊन गेलं. आणि एवढं सगळे कलागुण असताना सुद्धा समाजासाठी आपण निरलसपणे कार्यरत राहायचंय, त्याचा आदर्श ते तुमच्या आमच्या समोर ठेवून गेलं. ती स्फूर्ती पुढच्या पिढीला मिळावी आणि त्या पुढच्या पिढीच्या मेहनतीने हे ग्रंथालय अधिकाधिक विकसित होत जावं. केवळ ग्रंथालयच नाही तर इतरही संस्था या आप्पांच्या कडून स्फूर्ती घेऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कामामुळे अधिकाधिक प्रगती पथावर जाव्यात, हाच या अनावरणामागचा खरा उद्देश आहे. जसं मगाशी धीरजनी सांगितलं तसं की आणखीन एक कार्यक्रम चालू असल्यामुळे आपले जे निमंत्रित मान्यवर आहेत ते तिकडून इकडे येणार आहेत, त्याच्यामुळे थोडा कार्यक्रमात आपण बदल करतोय. साधारण अशा कार्यक्रमामध्ये प्रथम अनावरण होतं आणि अनावरणानंतर भाषण किंवा मनोगत व्यक्त होतात. थोडासा आपण कार्यक्रमात बदल करून अनावरण ते मान्यवर आल्यानंतर करणार आहोत. आधी आपण मनोगतानं सुरू. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सज्जन, आज एका अतिशय हृद्य अशा कार्यक्रमासाठी, अशा सोहळ्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलो आहोत. आप्पा जाधव म्हणजे आमचे आप्पा, आजचा हा सोहळा या पुतळ्याचं अनावरण आपण करणार आहोत. पण हे म्हणताना आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात आहे की हे आमचे आप्पा, ह्या त्यांच्याविषयीचा असलेला जो हा आमचेपण आहे, आपलेपण आहे, ह्या एका आपलेपणाच्या भावनेमुळेच आपण सर्वजण ह्या ठिकाणी एकत्र आलेले आहोत. कसं होतं आप्पांचं व्यक्तिमत्व तर अजातशत्रू, म्हणजे खरंच आप्पाला कुणी वाईट म्हणणारा ह्या जगात असेल असं मला अजिबात वाटत नाही. कधीही त्यांच्यावर वागण्यातून अशा प्रकारचं काही घडलेलंच नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे, सगळ्यांना सांभाळून घेणारे, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेदभाव अजिबात मनात नसलेले, म्हणजे साक्षर असो, निरक्षर असो, अगदी वकील असो, डॉक्टर असो आणि कोणत्याही मोठ्या पदावर असो, पण सगळ्यांच्या विषयी आपल्या मनात स्नेहभाव जपणारे असे आप्पा. म्हणून असं म्हटलं की अजात शत्रू आणि जगन्मित्र असणारे आपले आप्पा अखंड कार्यरत, निरलस निर्मळ मनाचा कर्मयोगी असं म्हटलं तर वावगं ठरू नये. त्याने आपल्या कामावर अतिशय मनापासून प्रेम केलं. कामामध्ये कधीही कसूर स्वतः केली नाही, समोरच्याला करू दिली नाही. अतिशय मनापासून कोणतंही काम करायचं. मग ते जोपर्यंत शासकीय नोकरीमध्ये होते तोपर्यंत ते काम, आणि तिथून थोडं बाजूला झाल्याबरोबर अखंड सामाजिक कार्यामध्ये त्यांनी स्वतःला वाहून असं हे व्यक्तिमत्व. आणि म्हणून त्यांचा पुतळा या ठिकाणी आपण उभारलेला आहे, त्याचं अनावरण करणार. ह्या गोष्टीचा आनंद आपल्याला सगळ्यांनाच मनापासून आहे. पण आनंद होत असतानाच एक गोष्ट मात्र मनात येते
की ह्या पुतळ्याकडे पाहिल्यानंतर नक्कीच असं वाटेल की आता अप्पा आपल्या बरोबर आहे, पण आता अप्पा आपल्यात नाही ही जाणीव नक्कीच मनाला होईल. त्यांचं घर, मूल, घराणं, मुलं सगळंच अभिमान वाटावं असं होतं, पण आप्पांनी कधी अभिमान मिरवलेला बघितला. आप्पा ज्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये कामाला होते तिथं विचार केला तर 7-12चे उतारे रेखांकित करणं किंवा त्यासम आणखीन अनेक प्रकारची कामं करीत असताना सुद्धा आप्पांनी आपल्यातला कवी, लेखक, नाटककार हा अखंड जिवंत ठेवला. ते कार्य त्यांनी करीतच राहिले. ते हा वसा त्यांना त्यांच्या घरामध्ये त्यांचे मोठे बंधूही मोठे नाटककार होते, मनोरम नाटककार होते. आणि आता पुढे नितीनकडे सुद्धा तो वारसा येऊन पोहोचलेला आहे. तोही काही छान लिहितोय. म्हणजे हे सगळं त्या घरात आहेच आणि ते सगळं वाढवायला आपण आपल्या मुलांना सुद्धा नेहमीच मदत केली. असे हे आप्पा कोणत्याही प्रकारचा अभिमान, गर्व हा त्यांच्या मनाला कधी शिवला नाही. ताठा हा शब्द त्यांच्या वागण्यात कुठेही दिसला नाही. कधी सामाजिक कौटुंबिक क्षेत्रामध्ये सर्वांशीच त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. म्हणजे माझा तर मलाही आठवतंय की माझा आणि त्यांचा परिचय म्हणजे मी 71 साली सर्व्हिसला लागल्यानंतर गुहागरला एक वक्तृत्व स्पर्धा होती आमच्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आणि तिथे आप्पांचा आणि माझा पहिला परिचय झाला. आणि त्यानंतर योगायोगानं त्याच गावची म्हणजे आप्पांचं गाव कात्रं, त्या गावची सासूरवाशीण, त्या गावात सान्यांच्या घरात सासूरवाशीण म्हणून मी आले आणि मग आमचे ऋणानुबंध वाढतच गेले. जाधवबाई ह्या आमच्या अहोंच्या बाई म्हणजे शाळेतल्या, त्यामुळे ते एक नातंच होतंच. आणि शिवाय घरातही आमच्या घरामध्येही कायम आप्पांच्या घराण्याशी आमचे खूप चांगले संबंध होते. पण हे जे संबंध होते किंवा आहेत आजही, पण ते ह्या पुढच्या पिढीनं जपले हे मला आवर्जून सांगावं असं वाटतं. आप्पांच्या घरी कोणत्याही प्रकारचं कार्य असलं तर आज ही मुलं पुढे यतीन, नितीन, सगळे सचिन त्या कुणाकडेही काही कार्य असलं तर अजून आम्हाला नक्की निमंत्रण आठवणीनं असतं त्यांचं. हे त्यांनी जपलंय. आत्ताच अगदी जस्ट घडलेली गोष्ट सांगते की सासूबाई आत्ता आजारी झाल्या गणपती झाल्यानंतर. म्हणजे आता त्या उभ्या राहतील असं आम्हाला वाटलं नाही त्या क्षणी आणि काय करावं समजत नव्हतं. डॉक्टर समोर बसलेले गौतम डॉक्टर आणि मी यतीनला फोन केला की काय करू, असं असं आहे. डॉक्टर यतीननी त्याच क्षणी आमच्या घरी ते म्हणाले काळजी करू नको, मी माणूस पाठवतो. माणूस आला, त्यांनी तपासलं, पाठोपाठ ॲम्ब्युलन्स आली, सासूबाईंना तिकडे नेलं आणि तिथे गेल्यानंतर तिथल्या स्टाफनं आम्हाला सांगितलं तेव्हा म्हणजे खरंच असं वाटलं की किती आहे प्रेम ह्या माणसांचं आपल्यासाठी. यतीनने त्यांना सांगितलं होतं तिथल्या स्टाफला की ही येणारी व्यक्ती, हा पेशंट ही माझी आजी आहे असं समजून तिच्यावरती तुम्ही उपचार करायचे. त्या एका शब्दानं आणि तिथल्या सर्व कर्मचारी वर्गानेही अतिशय उत्तम साथ आम्हाला दिली आणि 96 वर्षाच्या माझ्या सासूबाई 24 तासात उठून उभ्या राहिल्या. असं सहकार्य म्हणजे ह्याच्या पुढेही त्या घराशी आमचा जो ऋणानुबंध आहे इतक्या वर्षांचा हा नक्कीच असाच राहील असा मला विश्वास वाटतो. लोकमान्य टिळक वाचनालय म्हणजे आत्ताच्या जगामध्ये सगळेजण स्वतःभोवती स्वतःच्या मोठेपणाभोवती आपण धावतोय असं जगात सगळीकडे दृश्य दिसत असतं. आणि अशा वेळीही लोकमान्य टिळक वाचनालय ह्यांनी कृतज्ञतेचा उच्चांक गाठलाय असं मला आज आप्पांच्या पुतळ्याचं अनावरण इथे होत असताना वाटलं की आप्पांनी ह्या वाचनालयासाठी जे काम केलं त्या कामाची कुठेतरी जाण ह्या वाचनालयानं ठेवलेली आहे. ही जाण आपल्याला इथे जाणवते. हे वाचनालयाने असे अनेक उपक्रम केलेत आणि त्याच्यामध्ये ती कृतज्ञतेची जाण जागोजागी आपल्याला दिसते. मग ते बेहेरे कलादालन असेल, नंतर साठे सभागृह आहे, अपरांत केंद्र आहे,
त्या सगळ्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी, किंवा आपण वाचनालयात शिरतो त्यावेळेला भिंतीवरती कोरलेल्या सावरकरांच्या कवितेच्या पंक्ती असतील. प्रत्येक ठिकाणी कुठेतरी त्या त्या व्यक्तीबद्दलची कृतज्ञता त्या ठिकाणी व्यक्त झालेली आहे असं जाणवतं. आणि म्हणून पुस्तकात ज्ञान हे पुस्तकातून मिळतं मान्य आहे, पण पुस्तकाबरोबरच ह्या विविध उपक्रमातून ह्या वाचनालयाने हे ज्ञान वृद्धिंगत केलेलं आहे असं मला आवर्जून म्हणावंसं वाटतं. आणि म्हणून त्यांनी आज हा जो उपक्रम ह्या ठिकाणी केला आहे आणि आप्पांच्या पुतळ्याचं अनावरण होतं आहे, मी आप्पांचं कुटुंब आणि आम्ही त्याचेच सदस्य आहोत असं समजून आमच्या कुटुंबियांच्या वतीनं आणि आमच्या ग्रामस्थ मंडळींच्या वतीनं मी मनापासून या गोष्टीबद्दल त्यांना धन्यवाद देऊ इच्छिते. नमस्कार. या व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय माझे आमदार कदम साहेब, त्याचप्रमाणे या संस्थेचे वाचनाचे उपाध्यक्ष आदरणीय दादा केडीकर, समोर असणारे आदरणीय आमच्या मॅडम वाचनाचे अध्यक्ष डॉक्टर एपीजी देशपांडे आणि सर्व मान्यवर मंडळी. खरं म्हटलं तर आज हा एक अविस्मरणीय असा क्षण आहे की एका व्यक्तीचा पुतळा त्या उभारला जातो, त्यामागे निश्चितच त्यांचं कार्य, त्यांचं सामाजिक योगदान महत्त्वाचं असतं. एखादा आपण काय तुझ्या पुतळा बांधण्यात काय माणूस एखादा सहज बोलतो, परंतु खरोखर आप्पांच्या कार्यकर्तृत्वाचा आज पुतळा या वाचनालयामध्ये या पुढे आता हजारो वर्ष इथे राहणार आहे. आप्पांच्या जीवन कार्याबद्दल सांगायचं अनेकांनी आधी वर्णन केले. आप्पा नुसते नोटीसमाचे अध्यक्ष नव्हते, तर आप्पा एक चांगले प्रशासक होते, उत्तम कवी होते, नाटककार होते आणि अशा प्रकारे सामाजिक विविध संघटनांचे ते पदाधिकारी होते. आप्पांनी मानकरी नावाचं नाटक लिहिलं. ज्यांनी मानकरी नाटक लिहिलं म्हणजे मानकऱ्यांनी त्यांनी कुठल्याही गावात असं ते जुनी प्रथेवर त्यांनी लिहिलं होतं, परंतु सामाजिक क्षेत्रात वावरताना आप्पांनी कधी मानापानासाठी आप्पा कोणाशी रुसल्याचं कुणाची ऐकिवत नाही आणि आमच्या बघण्यात नाही. आप्पांचा आणि माझा परिचय गेली 25 वर्षे वाचनालयामध्ये झाला, कारण माझं नाव त्यांना खूप आवडलं होतं. राष्ट्रपाल हे माझं नाव ऐकलं मग त्यांना खूप वाटलं. तर सगळी पहिली आठवण अशी आहे की आमच्या कोमस आप्पाच्या शाखेमार्फत दर महिन्याला काव्यसंध्या हा कार्यक्रम व्हायचा आणि काव्यस्पर्धा मी एकदा काव्य स्पर्धा घेतली. सप्तपदी कवी होते आणि या काव्य स्पर्धेमध्ये मला प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळाले. आप्पा आम्ही सगळ्याच एकमेकांचे स्पर्धक होतो. त्या ठिकाणी नगरसेवक मोदी साहेब आहेत, ते पण त्या काव्य स्पर्धेमध्ये होते. आणि माझा प्रथम क्रमांकानंतर एक व्यक्ती आली, मला त्यांनी पाठवत हा वा काय तुमचा आवाज आहे, शाहीर दिसताय तुम्ही. आणि अशा प्रकारचं पहिलं कौतुक आप्पांनी माझं केलं होतं. आणि त्यानंतर आप्पांच्या सहवासात काम करण्याची मला संधी मिळाली. कोमस सापाचं काम करत असताना आप्पा कोमस सापाचे अध्यक्ष आणि मी कोमस सापाचा उपाध्यक्ष. आणि असं असताना आम्ही ज्या मिटिंगला जायचो कोमस सापा रत्नागिरीमध्ये, तेव्हा मग आप्पांसोबत गाणी गोष्टी अशा प्रकारचं आप्पा नाटकाच्या गमती सांगायचे, आप्पा अनेक किस्से सांगायचे. आणि त्यांचं माहेर सासर असं एक नाटक आप्पांचं मला माहीत होतं, तर त्याच्याची कवी होती. आणि मग आप्पांना असं मी एक मुकडा म्हणून दाखवत होता. म्हटलं आप्पा तुमचं नाटक आहे, मी एक त्याच्या मुकडा म्हणून दाखवतो. आणि ते असं त्यांना इतकं आवडत होता की आप्पांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तो मुकडा असा होता, असं माहेर माहेर उरलं ग ओठावर, असं सासर सासर गोंधळ ग हातावर, सासरचा शालुल्याले त्याला जरीची किनार, त्याहून दिस भारी माझ्या आईच जुन्यार, माझ्या आईच जुन्यार. आप्पांनी गाडीमध्ये माझ्या पाठीवर थापल्यावर राष्ट्रपाल बरोबर म्हणजे तुम्ही अशा प्रकारच्या कवाली गाता. आप्पा सामाजिक क्षेत्रात काम करत, पण त्यांचं निष्ठा असायची. ज्या क्षेत्रामध्ये काम करायचं त्या संस्थेबद्दल त्या संघटनेबद्दल आप्पांच्या मनात प्रचंड निष्ठा होती. त्याचा एक किस्सा सांगतो की मला एका ठिकाणी पुरस्कार मिळाला होता. सर्व वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्या होत्या आणि मग काही दिवसांना 4-8 दिवसांमध्ये एक पत्र आलं पोस्ट कार्ड आप्पांचं. आणि आप्पांनी अतिशय माझं तोंडवर चांगलं कौतुक केलं होतं. आणि मग त्याच्या शेवटी आपण दिलं होतं की तुम्ही चांगले शिक्षक आहात, कवी आहात आणि तुम्ही कोमस सापाचे पदाधिकारी आहेत. आणि हे पदाधिकारी असताना तुमचा जेव्हा सन्मान होतो तेव्हा तो त्या संस्थेचा सन्मान असतो. या पुढील बातम्यामध्ये तुम्ही तुमच्या
ज्या संस्थेत काम करता त्या कोमल सापाचा तुम्ही उल्लेख करा. खरोखर त्या दिवसापासून मी आता कधी बातमी देताना मी उल्लेख करतो कोमल सापाचा उपाध्यक्ष लोक काय असेल ते म्हणजे अशा प्रकारची ही पहिली शिकवण. म्हणजे याचा सांगणे प्रेरणा की तुम्ही जिथे काम करता त्या संस्था संघटनेवर तुम्ही निष्ठा ठेवा. आणखीन एक असा किस्सा आहे की तुम्ही आज एका आठवणीमध्ये दिलेला आहे की कोमल सापाच्या मिटिंगला आम्ही रत्नाला गणपतीपुळ्याला गेलो होतो आणि त्या ठिकाणी आम्हाला चांगलं जेवण त्या ठिकाणी मिळालं. त्या जेवणामध्ये त्यांनी आम्हाला एक मोदक त्यांनी दिले होते. आपण माझ्या बाजूला बसले होते. आता माझ्या एकंदरीत माझ्या परिस्थिती आमच्या कुटुंबाच्या याच्यामुळे मोदक खाल्ले होते पण तो कसा मोदक खातात हे मला माहिती नव्हतं. कारण त्या आमच्या त्या ताटावर तुपाची वाटी छोटी छोटी वाटी आणि मोदक असे खायला दिले होते. मी आपलं मोदक तोट्यात टाकला. आपण माझा हात असा तर आपण फुलवलं म्हणजे मोदक असा खायचा नसतो. तर आपण काय केलं स्वतः तो मोदक फोडला त्याच्यावरती तूप टाकलं आणि तूप टाकून तो मोदक खायचा असतो. म्हणजे अशा प्रकारच्या आईची माया मला आपणकडून मिळालेली आहे. आणि अनेक किस्से आहेत की आपण जशा कविता सांगितलेल्या जात कशाला पुसता आमचा धर्म कशाला पुसता प्रिय आमची भारत माते तीच आमची माता अशा प्रकारची कवितांना आपण बडबड लिहितात. सई ग सई किती तुझी घाई अशा प्रकारचं इटुकली पिटुकली गोरीचा आभावते गाणं अशा प्रकारचं एक कवी शक्यतो दुसऱ्या कवीचं कौतुक करत नाही पण तो आपण आम्हाला मिळालं सन्मान आम्हाला नाही कौतुक हे त्यांना आपलं वाटायचं. राष्ट्रपद आपलं आहे अरुण आपलं आहे कोमल सापा आपले आहे. हे अशा प्रकारच्या कोमल सापा लोटीसनामध्ये काम करत असताना आपणचा एक चांगला आम्हाला सहवास मिळाला. आपण कोमल सापाचे जुने जाणते कार्यकर्ते आमची इच्छा होती की कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कुठल्या तरी जिल्ह्याच्या कार्यक्रमामध्ये किंवा केंद्र कार्यक्रमामध्ये आमच्या आप्पांना स्थान मिळेल किंवा आमच्या आप्पांच्या लिखाणाची दखल घेतली जाईल. परंतु कोमल सापामध्ये ती तशी घेतली गेली नाही आणि याची खंत मात्र माझ्या एका छोट्या कवीला किंवा एका कार्यकर्त्याची म्हणाली कोमल सापाने आमच्या आप्पांची दखल घेतली नाही एक खंत आमच्या मनात राहिली. परंतु जरी कुणी खंत घेतली तो आप्पांचा जो पुतळा आहे तेव्हा आता ही बातमी उद्या गेल्यानंतर कोमल सापाला की एक चांगल्या कवीला आम्ही सन्मान करायचं आम्ही ठेवलं ही उडी मात्र आता सगळ्यांच्या मनात आहे. एवढं मला सांगतो ही कल्पना नोटीस मध्ये अति चांगल्या प्रकारे आप्पांचे ऋण आप्पांचे उपकार आप्पांचे संस्कार आणि दादांनी आज चांगलं लिहिलं आहे की नोटीस मागचे मान केले अति समोर आणि शेवटी दादांनी असं अनुदान दिलं आहे की आम्ही चालू व्हा पुढे वाचा. आप्पांची आठवण ठेवून त्यांच्या साहित्याची त्यांच्या सामाजिक कामाची त्यांनी दिल्या शिकवणी त्यांच्या कविता नाटकं त्या सर्वांचा एक आदर्श माझ्या त्याला पूरक होईल निश्चितपणे माणूस किती जागला त्यापेक्षा तो कसा जागला त्यानं किती माया जमा केली त्यापेक्षा त्यानं किती जणांना माया लावली. आप्पांनी माया कमी जमली पण आप्पांनी माया अनेकांना लावली आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हा सभागृह अपुरा पडलेला आहे ही आप्पांनी लावली प्रतिमा आहे. किती थोर हे भाग्य तुझे रे मानव जन्म लाभला इथे जगाया सन्मानाने तू मार्ग धरावा चांगला. आप्पांनी निश्चित चांगला मार्ग धरला आणि म्हणूनच आप्पांचा पुतळा या नोटीसमध्ये होतोय. मी आप्पांच्या स्मृतींना अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. आज आपण एक सुखद क्षणाला सर्व जमलेले आहोत. आप्पांच्या पुतळ्याचं अनावरण आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. आमच्या दृष्टीने आनंदाचा क्षण असा आहे की आप्पा हे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष होते त्यामुळे दुग्धशर्करा योग म्हटलं तरी चालेल. व्यासपीठावरील रमेशभाई माझे मित्र सुनील आणि आप्पांचे सर्व प्रेमी आप्पांचं बरंच काम माझं हलकं झालेलं आहे कारण 2 वक्ते येऊन गेलेले आहेत. तरीसुद्धा जी काय थोडीफार मला माहिती मिळालेली आहे त्या दृष्टीने मी बोलतो. 83ला ज्या वेळेला महापूर आला होता त्या पुरात आप्पांचे खूप मोठे योगदान होते. नंतर दुसरं 67 साली जो भूकंप झाला त्यावेळेला मी फक्त 14 वर्षाचा होतो पण त्यावेळेला आप्पांनी भूकंपामध्ये प्रचंड मोठं काम केलं आणि त्याचा पुरस्कार महसूल मंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला होता. त्याच्यानंतर होतं ते कवी नाटककार कोमल सापाचे नंतर त्यांनी अनेक संघाचे अध्यक्षपद भूषवलेलं आहे. ज्येष्ठ नागरिक संघ नंतर मला वाटतं पेन्शनर संघटना अशा अनेक संस्थांमध्ये आम्हाला आश्चर्य असं वाटतं मी आता एका संघटनेत काम करतो तेच मला जमत नाही कधीतरी धावपळ होते पण आपण एवढे वेगवेगळ्या प्रकारचे संघ त्याचा एकमेकाशी काही संबंध नाही काही ठिकाणी. आता त्यांचे भारतात ते स्वरविहार जो मंच आहे ते सुद्धा ते काढत असत आणि हे सगळं करून ते यतीजींना मदत करत असत थोडीफार.
त्याच्यानंतर अल्पबचत त्यावेळेला फार त्यांनी लोकांना सवय लावली. त्यावेळेला इतर बँका वगैरे काय नव्हत्या, पोस्टाच्या योजना होत्या, NSC होती आणि त्यामुळे लोकांना अल्पैसा आणि मोठा निधी त्यांनी सरकारला मिळवून दिलेला आहे. त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघाचं तर फार तळमळीनं काम करतो. माझा योग आला नाही, पण आम्ही त्यांच्या गोष्टी किंवा त्यांचे जे काय इतर जे होते ते आम्हाला ऐकायला मिळतात अजूनही. सन्माननीय डॉक्टर यतीन जाधव साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे. आदरणीय रमेशभाई कदम आणि वाचनालयातील माझे सहकारी आणि उपाध्यक्ष सुनीलजी केडेकर आणि हा हॉल जो तुडुंब भरलेला आहे, अप्पांवर प्रेम करणारे आपण जे सगळे समस्त चिपळूणातील नागरिक आहोत, लोटीसमधलं जे आता मंडळ आहे, कार्यकारी मंडळ आणि विविध क्षेत्रातले, म्हणजे इथून राष्ट्रपालांतून सुरुवात केली, श्रीराम भाऊ खरे असतील, आमचे बाबूराव खातू असतील, तो नाझीम अफवारे साहेबांपर्यंत मला प्रत्येक चेहरा ओळखीचा दिसतो आणि त्याचं प्रत्येकाचं अप्पांशी काय नातं आहे याची देखील मला कल्पना आहे. ज्या आपुलकीने आपण इकडे अप्पांच्या प्रेमापोटी हजर राहिलात त्याबद्दल अत्यंत विनम्रतेने आणि कृतज्ञतेने अप्पांच्या परिवारातर्फे, लोटीसमातर्फे मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्याला अभिवादन देखील करतो. अप्पा जाऊन आता 4 वर्ष झाली. हे सध्याचं जो धकाधकीचं आणि फास्ट युग जे आहे आपण म्हणतो, तर त्या जलदगतीच्या युगामध्ये हा प्रचंड काळ लोटला असं म्हणता येईल. पण तरीही आमच्या तोंडी एक कविता मी त्यांची ऐकवतो. किती पायी, संत वचन आहे, किती पायी लागू तुझ्या, किती आठवू गा तुते, किती शब्द बनवू गा, अब्द अब्द मनी येते. मगाशी ते म्हणाले तसं की अप्पांविषयी बोलताना प्रत्येक कोटीसमाच्या कार्यक्रमात, आमच्या घरगुती कार्यक्रमात, चिपळूणातल्या एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात, कोणत्या तरी संघटनेमध्ये जेव्हा अप्पांविषयी बोललं जातं तेव्हा असंच अब्द अब्द मन भरून बोललं जातं आणि ती अप्पा समाजामध्ये किती मिसळले होते, लोटीसमासाठी किती तळमळीने कार्य करत होते, आमच्या कुटुंबियांसाठी अप्पा नक्की काय होते याचंच ते एक प्रतीक आहे. आणि आपल्या चिपळूणातल्या जवळजवळ समस्त नागरिकांच्या जीवनाला स्पर्शून जाणारा हा माणूस आहे. आणि त्यामुळे या व्यासपीठावरून एक मुलगा म्हणून बोलताना माझ्या मनात 2 विभ्रम होते, ते मी सांगतो. एक म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी थोडं अलिप्तपणे किंवा साक्षेपी जरा भावनेने बोलणं, विशिष्ट ती व्यक्ती जर तुमच्या आयुष्याचा एक भाग असेल, प्रत्यक्ष पिताच असेल, तर तुमच्या भावविश्वाशी इतके ते मिसळून गेलेले असतात की काही वेळेला आपण खूप स्तुती करतो की काय, असं एक मनामध्ये गिल्ट येते. अर्थात या व्यक्तीला आपण फार जवळून अनुभवलेलं असतं, त्याचे कितीतरी गुण दिसत असतात, पण समर्थाने सांगून ठेवलं आहे की सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. तर वडिलांच्या कीर्तीवर आपण काय जगायचं की त्यांची महती आपणच काय गायची, असा मनात एक नेहमी विचार येतो. आणि आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा असं प्रकट समारंभामध्ये, जाहीर समारंभामध्ये बोलण्याचा योग येतो तर साहजिकच आपल्याकडून हात राखून बोललं जातं आपल्या वडिलांविषयी. पण आजचा प्रसंग इतका मंगल आणि महान आहे आणि लोटीसमाने आपल्या समस्त चिपळूण नागरिकांच्या वतीने ते घडवून आणलं आहे. त्याचे हे सगळे जे प्रेरणास्थान आहे, अप्पांचं अत्यंत प्रिय स्थान होतं. हे शेवटपर्यंत अप्पा विविध संस्थांमध्ये काम करत राहिले आणि साधारण 80 वर्षाचं झाल्यानंतर त्यांनी बऱ्याचशा संघटनांचा राजीनामा दिला किंवा ते त्या कार्यक्रमाला जायचे, पण फार ॲक्टिव्हली त्यात नव्हते. पण लोटीसमा आणि ज्येष्ठ नागरिक संघ या दोन्ही संस्थांनी त्यांना अगदी शेवटपर्यंत सोडलं नव्हतं आणि ते कोणत्या ना तरी प्रकारे त्यांना इन्व्हॉल्व करून घ्यायचे. तर अशा त्यांच्या जे परमप्रिय लोटीसमा होतं, लोकमान्य टिळक स्मारक वचन मंदिर, तिथे अप्पांचा पुतळा बसतोय. आणि अशा प्रसंगी मी माझं नेहमीचं पथ्य सोडून 2 शब्द अप्पांविषयी बोलणार आहे, कारण हे नक्षत्रांचं देणं
तर आप्पांवर इतके प्रेम करणारे आप्तजन स्वकीय सगळे इकडे आहेत, स्नेही आहेत, सुहृद आहेत, त्यांच्या फॅमिली मेंबरसारखी वाटणारे लोक आहेत आणि अशा ठिकाणी मी जर बोललो नाही तर ते माझ्याकडेच राहून जाईल. आप्पांचा जन्म झाला तो एक सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबात झाला आणि शेवटी आप्पांनी काही सोबतचे दिवस बघितले. परंतु दरम्यानच्या काळात एक खडतर सरकारी नोकरी होती आणि त्यानंतर साहित्य क्षेत्रात त्यांनी बऱ्यापैकी काम केलं, निवृत्तीनंतर देखील. हे सगळं आयुष्यामध्ये आर्थिक चढ उतार होते, कष्ट होते, त्यांचे एफर्ट्स एक वडील म्हणून आम्ही बघत होतो. ते रविवारी सुद्धा सरकारी, आता महसूलमधले सुद्धा बरेच लोक आहेत आणि त्यांना बऱ्याचशा लोकांना कल्पना आहे, रविवारी सुद्धा कार्यालयीन कामात मग्न असत, कारण आपल्या फॅमिलीला काहीतरी सपोर्ट त्यातून मिळाला पाहिजे या भावना. पण हे सगळे जेव्हा आपण जीवनातले चढ उतार ते बघत होते तेव्हा देखील त्यांनी जे त्यांची आयुष्याची शैली होती, संपन्न होती, सृजनशील होती, समृद्ध होती, ती त्यांनी कधीही कोणत्याही गोष्टीसाठी त्यात तडजोड केली नाही. त्यांनी आयुष्यामध्ये गुणवत्ता सतत सांभाळली आणि त्याला कधी छेद देऊ दिला नाही. दोन गोष्टी मला त्यांच्या नेहमी जाणवायच्या की किती कठीण परिस्थिती असली तरी एक स्वातंत्र्यपूर्व काळात मला वाटतं ती पद्धत होती का त्यावेळेचे ती असं म्हणेन की पुढारी त्या प्रकारचं एक स्वातंत्र्य सेनानी आणि त्या बघितले जायचे. खूप थोर लेखकांचा आप्पांना ते मुंबईत असताना शिक्षक म्हणून एक वारसा लाभला होता. त्यामुळे एक उच्च आदर्शवादाची टिपिकल मूल्य जी टिपिकल मध्यमवर्गीय घरात येतात ती ते सतत जपायचे. आणि दुसरं म्हणजे कोणत्याही कठीण परिस्थितीत त्यांचा आशावाद त्यांना सोडून जायचा नाही. ते सतत आशावादी असायचं आणि या परिस्थितीतून मार्ग कसा काढता येईल असा नेहमी विचार करायचे. आपल्या डोळ्यासमोर एखादी व्यक्ती, एखादी संस्था मोठी होते. हे बीजापासून रोपटं होतं, रोपट्यापासून वृक्ष होतात, मग हे वृक्ष फळतात, फुलतात, कालांतराने उन्मळून सुद्धा जातात. आपण आमदार शेखर निकम सरांच्या हस्ते संदीप तामणकर जे या पुतळ्याचे शिल्पकार आहेत आपल्या तालुक्यातील त्यांच्या हस्ते आपण आज हे आवाहन केलं ते या तालुक्याचे आमदार माझे सहकारी सन्माननीय शेखर सर, लोकमान्य टिळक वाचन मंदिराचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर यतीन जाधव, उपाध्यक्ष सुनील खेडेकर, ज्यांनी अप्पांचं व्यक्तिमत्व या ठिकाणी रेखाटलं ते मूर्तिकार तरुण मित्र तामणकर, अर्बन बँकेचे चेअरमन राधिका पात्रे, माजी नगराध्यक्षा सावित्रीबाई होमकर, माजी नगरसेवक शशिकांत मोदी,
आदिती देशपांडे, बाबुराव खातू ते कधी पडद्यावर नसतात, परंतु पडद्यामागून सर्व सूत्र अत्यंत समर्थपणे बजावतात. ते आदरणीय प्रकाशजी देशपांडे, शेतींच्या मातोश्री आदरणीय जाधवबाई, संपूर्ण सभागृहामध्ये आज अत्यंत उत्स्फूर्तपणे अप्पांवर प्रेम करणारे आपण सर्व बंधू आणि भगिनी, एक अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा पुतळ्याचं अनावरण आज शेखर सरांच्या हस्ते या ठिकाणी पार पडलं. तसं अप्पांचे माझे संबंध 1974 सालापासून. त्याला अप्पा कावेळीचे राहायचे आणि आम्ही सगळे विरेश्वर कॉलनीमध्ये असायचो. आणि अप्पा ज्या वेळेला नोकरी निमित्तानं ते एसटी स्टँडवर यायचे, ते कधी त्यांना मी सायकलवरही बघितलं नाही, रिक्षातही बघितलं नाही, कुठच्या गाडीतही बघितलं. ते चालत त्या ठिकाणी यायचे. आणि 1974 ज्यावेळेला मी प्रथम नगरपालिकेमध्ये निवडून आलो, त्याला त्यांचं एक पोस्टकार्ड मला आलं होतं. आणि त्या पोस्टकार्डामध्ये अभिनंदन करताना अप्पाने मला 2 मौलिक सल्ले दिले. ते कधी किती एखादा लहान माणूस असला तरी सुद्धा त्याला कधी आरेतुरे बोलले नाही, ते अत्यंत आदराला आवाजाऊ बोलले. त्यांनी मला सल्ले असे दिले होते की तुम्ही आज सार्वजनिक क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं आज पदार्पण करताय, आणखी बरंच काय तुम्हाला पुढे जायचं आहे. अनेक लोकांशी आपले अत्यंत बऱ्याच लोकांशी संबंध येणार आहे. कोणाचं चांगलं करता आलं नाही ते चालेल, पण किमान कोणाचं वाईट करू नये. आणि येणारा कुठच्याही समाजातला माणूस असेल, त्या प्रत्येकाचं कुठच्याही पक्षाचं असू दे, त्याचं काम देखील त्याच आत्मीयतेनं त्याच तत्परतेनं केलं पाहिजे. आणि तो अप्पांचा संदेश मी माझ्या अजूनपर्यंतच्या राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये मी तंतोतंत पाहत आला असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला माहिती नाही. तर माझ्याकडे कुठच्याही पक्षाचा माणूस येतो तर मी कधी पक्ष विचारत नाही, जात विचारत नाही, पात विचारत नाही. आलेल्याचं काम करणं एवढंच फक्त अप्पांच्या आदेशाप्रमाणे मी अजूनपर्यंत पाळत आलो. आणि नंतर मग अप्पांचे अनेक पैलू मला असते समजायला. महसूल खात्यामध्ये साधा तलाठ्याच्या नोकरीवर असणारे अप्पा, आणि आपल्याला माहिती आहे की गावातल्या तलाठ्याला काय काय कामं करावी लागतात. सातबारा उतारे हे सगळं दुय्यम झालं, पण एखादा मंत्री आला तरी त्यांची तैनात सगळी त्यांनीच ठेवायची. दादा पंचायत समिती सदस्याला, जिल्हा परिषद सदस्याला, सरपंच असेल, या सगळ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी काम करायचं, गावातल्या पुढाऱ्यांना बरोबर घेऊन काम करायचं. परंतु सगळ्यांना अत्यंत सन्मानानं वागणूक देऊन त्यांच्याशी सलोख्याचं वातावरण निर्माण करून शासकीय येणाऱ्या योजनेचा सामान्य माणसाला कसा फायदा होईल, त्याच्यापर्यंत ती कशी पोचली जाईल, अशा पद्धतीनं अप्पाने आपलं आयुष्य एक वेगळ्या अर्थानं सामाजिक सेवेमध्ये त्या ठिकाणी व्यतीत केलं. शेवटपर्यंत आम्हाला अंदाज लागला नाही की अप्पा कुठच्या पक्षाचे होते, कुठच्या राजकीय विचारसरणीचे होते, कारण त्यांची विचारसरणी राजकीय कधीच पुढे आली नाही. त्यांची सामाजिक विचारसरणी एवढीच फक्त सर्वसामान्य सगळ्यांना पाहिजे. कधी जास्त बोलणार नाही, कधी कोणाला ओरडलेलं कधी कोणी पाहिलेलं नाही. शांतपणे आपलं काम गप्पपणे करत राहायचं, एवढंच अप्पांनी आपल्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी केलं. कुठचं अध्यक्षपद आपल्याला मिळतंय, कुठचं पद आपल्याला मिळतंय, ही अपेक्षा कधी अप्पांनी त्या ठिकाणी केली नाही. आणि ज्या निम्या संस्थांवर त्यांनी काम केलं त्यामध्ये कदाचित ज्योतिष्म सारखा असेल, कोसांब सारखा मतामा असेल, ज्येष्ठ नागरिक संघ असेल, पेन्शन संघटना असेल, निवृत्ती पतसंस्थेचा असेल,
आम्हाला पदासाठी निवडणूक लढावी लागते, पण आपण निवडणूक न लढवता लोकांनी त्या ठिकाणी खुर्चीमध्ये बसवलं का ते या माणसाकडनं निश्चितपणे आमच्या संस्थेची भरभराट होईल, संस्थेचा फायदा होईल, संस्थेचा उच्च स्तरावर नेण्याचं काम हाच माणूस करू शकेल. अशा पद्धतीचा एक आत्मविश्वास सभासदांमध्ये असल्यामुळं त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आप्पांना लोकांनी नियुक्त केलं. कधी आप्पांना मला नियुक्ती करा म्हणून सांगण्याची वेळ आली नाही. आणि बाजूला जाताना सुद्धा आप्पा स्वतःहून बाजूला गेले, लोकांनी त्याला बाजूला केलं नाही. त्याचा आमच्यावर आयुष्याचे ठराव येतात, पण तसं आप्पांच्या बाबतीत आयुष्यामध्ये कधी घडलं नाही. आणि हे करत असताना महत्वाची साथ लागते. मगाशी साने मॅडमनी सांगितल्याप्रमाणे ती आपल्या पत्नीची. आता वयस्कर याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आयुष्य जगण्यासाठी साथ लागते, पण सामाजिक काम करण्यासाठी जी साथ लागते ती त्यावेळेला घरच्या लहान मुलांना सांभाळणं, त्यांना मोठं करणं, त्यांना शिक्षण देणं. पण एकदा आम्ही आंघोळ करून नाश्ता करून बाहेर पडलो, दुपारी जेवायला येऊ याची कधी गॅरंटी नसते, संध्याकाळी किती वाजता येऊ याची कधी शाश्वती नसते. अशा परिस्थितीमध्ये घर चालवणं ही गृहिणी बघते. त्यामुळं आम्ही माणसं की आप्पांसारखी माणसं ही सामाजिक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं काम करू शकतात, आणि तेच आप्पांनी सातत्याने केलं. प्रत्येक संस्थेशी त्यांचे आले ते जिव्हाळ्याचे संबंध आहे. अनेक मी मगाशी अष्टपैलू व्यक्तिमत्व होण्यासाठी म्हटलं की केवळ नोकरीपुरतं नाही, तर सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं, साहित्यामध्ये काम केलं. एखादा साहित्यिक असतो, तो साहित्य लिहितो, एखादी पुस्तक लिहितो, परंतु कविता करणं सगळं अष्टपैलू काम त्यांच्याकडनं घडलं. आणि म्हणून आज सगळ्याचा अत्यंत चांगला प्रकारचा निर्णय आपण घेतला की हा आदर्श तरुण पिढीसमोर राहावा, हा आदर्श नव्या येणाऱ्या पिढीसमोर सातत्यानं पुढे राहावा. या दृष्टीने कायमचं स्मारक या ठिकाणी आपण उभं केलं. या भविष्य काळामध्ये 150 वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला, अजून पुढे हजारो वर्षापर्यंत ही संस्था राहणार आहे. तोपर्यंत आप्पांचं कार्य आणि आप्पांची स्फूर्ती निश्चितपणे सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये राहणार आहे. आणि म्हणून आपण जे नोटीसच्या बाबतीमध्ये काम करताय, आमच्याकडनं खारीचा वाटा जेवढा होईल तेवढा आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. आता अनेक व्याप्ती, आता इथे मला वाटतं काही बिल्डिंग वाढवायला काही संधी आहे असं मला वाटत नाही, परंतु आता दूरदर्शन केंद्र पण खाली झालेलं आहे. वाटतं मग चिपळूणकर होते ते गेले, परंतु ही इमारती आणि भविष्य काळामध्ये आता बांधून त्या ठिकाणी ही तुमच्याच ताब्यात देऊन तर तुम्ही ती चांगल्या प्रकारे करू शकाल. आणि शशिकांतजी, आपण बाळासाहेबांचं नाव तिथे देण्यापेक्षा आपण त्यात चांगल्या वास्तूला दिला की ज्या ठिकाणी काही तरुणाला आदर्श आहे, त्या ठिकाणी एक त्यांनी केलेलं बाळासाहेबांचं जे उत्तुंग काम आहे ते तरुणांना घडवण्याचं काम केलं, तो आदर्श सातत्यानं तरुणांच्या नजरेसमोर राहील. अशा पद्धतीचं एक शिल्प त्या ठिकाणी आपण उभं करू आणि त्याच्यामध्ये अनेक वाचक येतील, अनेक लेखक घडतील, अनेक कवी घडतील. अशा पद्धतीचं त्या वास्तूमध्ये म्हणजे तुम्हाला पुराची भीती राहणार नाही. जे चांगल्या वस्तू आहेत ते त्या ठिकाणी ठेवता येतील आणि आपल्याला दोन्ही वाचणाऱ्या की नागरिकांसाठी त्या ठिकाणी खरेदी करता येतील. बागेवरच्या माणसाला इथे येण्याची गरज नाही, तो तिथल्या तिथे आपला आनंद त्या ठिकाणी उठू शकेल. अशा पद्धतीनं भविष्यामध्ये आपण निश्चितपणे करू. तुम्ही संधी द्याल तर. आणि म्हणून नजीकच्या काळामध्ये आपण असे काही चांगले प्रोजेक्ट त्या शहरामध्ये आपण निश्चितपणे उभे करू. मला खात्री आहे की ह्या सर्व चांगल्या कामाला अजूनपर्यंत तुम्ही मंडळींनी चांगला आशीर्वाद दिलेला आहे, भविष्यातही निश्चितपणे राहील अशी अपेक्षा या ठिकाणी करतो. आप्पांना पुन्हा एकदा मी नम्रतेने अभिवादन करतो. मला मगाशी वाटलं होतं की कदाचित शेखर सर येईपर्यंत नाईट वॉचमन म्हणून मला इथं बोलावं लागेल, मुदतीत शेखर सर या ठिकाणी आले तर माझं काम थोडं सोपं झालं. लोकही फार दीर्घकाळ या ठिकाणी थांबले, पण आपण आज हॉलमध्ये बसलेल्या उपस्थितीवरनं आप्पांवरचं प्रेम या ठिकाणी व्यक्त केला, याला खरंच मला पूर्ण धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरील मान्यवरचे शेखर सर, रमेशभाई, आपण सर्व उपस्थित आप्पांचे प्रेमी, आप्पांच्यावर सतत प्रेम करणारे लोक,
आपण इतक्या संख्येनं उपस्थित राहिला, त्यावरूनच आपणची आपल्याला लोकप्रियता किती आहे ते समजेल. आता मगाशी जरा त्यांच्या कुटुंबापैकी सर आमचे अध्यक्ष आपणचे चिरंजीव यांनी सांगितल्याप्रमाणे आपण इकडे यायला ते गाडी द्यायचे, पण ते कधी येत नव्हते. त्यांना येऊन सोडायचे आणि नंतर त्यांना ते माहिती असायचं की लायब्ररीतून येताना कोणतरी नक्की तर देशपांडे सरची जबाबदारी मात्र माझ्यावर सोपवायचे. त्यामुळं आपण जर आणि मला एवढी भीती वाटली की एवढ्या मोठ्या माणसाला मी कसंच 2 व्हीलरवरनं नेऊ, पण कधी असं वाटलं नाही आणि मी व्यवस्थित नेहमी सोडायचं. आणि गेल्यानंतर परत 2 मिनटं आपण सांगा थांबायचे, थांब जरा इथे आपण जरा काहीतरी बोलूया. आणि मोठ्या माणसांचा सहवास खरोखर मला या लायब्ररीमुळेच लाभला आणि एवढा मोठेपणा मिळाला. आपणचा एक स्वभाव होता, जे जे आपण असे डावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करावे सकलजन. त्याप्रमाणे आपणचा जो माझ्यावर विश्वास आपण दाखवला आणि मला जी माहिती सर्व प्रकारची एक कोमसाप म्हणजे कोकण मराठी साहित्य परिषद असो, इतर संस्था असो, ज्येष्ठ नागरिक असो, त्याचबरोबर राष्ट्रसेवा दलाची सुद्धा आमच्या आप्पा अतिशय जवळचे होते. त्यामुळं आपणचं मार्गदर्शन आम्हाला राष्ट्रसेवा दला नेहमी लाभायचं. आपणचं कार्य खूप मोठं आहे. त्यांचं हे या ठिकाणी आम्ही म्हणजे लायब्ररीने ठरवलं की त्यांचं स्मृती करायची म्हणून, आणि त्याप्रमाणे हा आपण पुतळा उभारला. आपणाला मी विनम्र अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरच्या वतीने कैलासवासी अरविंद दत्ता अप्पासाहेब जाधव यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी उपस्थित असलेले, ज्यांनी खरं म्हटलं तर अप्पांबद्दल सर्वच माहिती आपल्याला अत्यंत विस्तृतपणे दिली, ते आदरणीय रमेशभाई कदम खेडेकर साहेब, ज्यांनी इतकं उत्तम असा हा पुतळ्याच्या निमित्त बनवलाय. खरं म्हटलं तर मी सहज त्यांना कानात विचारलं की किती खर्च आला, आणि त्यांनी मला आकडा सांगितलं. त्याच्यानंतर असं वाटतं की आपण एखादा पुतळा बनवायला मुंबईत जातो, मग त्याचा खर्च काही लाखात असतो, पण काही हजारात तामणकरने हा पुतळाचा एक सुदैवाने तो आमच्या पपरांचा विद्यार्थी पण आहे. हाही अभिमान आहे आर्ट कॉलेजचा आमच्या. कालच सत्कार त्याचा केला होता तिकडे. तर तामणकर या वाचनालयाचं सातत्याने सगळी जबाबदारी अंगावर घेतात, पण बऱ्याच वेळा खालीच बसतात. ते प्रकाशजी देशपांडे सर, आपणचे चिरंजीव आणि एक खूप चांगलं काम वैद्यकीय क्षेत्रापासून सामाजिक असेल आणि इतर क्षेत्रात देखील करणारे डॉक्टर यतीन जाधव, त्याचबरोबर त्यांच्या मातोश्री, इथे माझ्यासमोर उपस्थित असलेले सगळेच एवढे मान्यवर आहेत की इथून तिथपर्यंत सगळ्यांचीच नावं घेणं खरं म्हटलं तर गरजेचं आहे. चव्हाणताई आहेत, कदमताई आहेत, ओंकारस मॅडम आहेत, शशीभाऊ, सर्वांना मनापासून नमस्कार करतो. सुरुवातीलाच मी या इतक्या वेगळ्या कार्यक्रमाला आणि ज्याचं अनावरण माझ्या हस्ते होणार होतं, माझं भाग्य आहे हे, माझ्यासाठी माझ्या आयुष्यातलं खूप मोठं भाग्याचं क्षण आहे की ही संधी मला मिळाली होती. पण त्या कार्यक्रमाला पण यायला उशीर झाला. खरं म्हणजे उशीर होत नाही कधी सहसा, परंतु सुनील केदार साहेब सावर्ड्यात थांबल्यामुळे पुढे भाई जाणं गरजेचं होतं. कारण मला म्हणले चला, आणि मग नाही म्हणणं म्हणजे म्हणेल आपल्या पुरता बोलवला की काय. त्यामुळे थोडासा उशीर झाला, त्याबद्दल सगळ्यांची मनापासून मी दिलगिरी व्यक्त करतो. आपणच्याबद्दल सांगायचं झालं तर स्वर्गीय निकम साहेबांबरोबर त्या काळापासून शिक्षण क्षेत्राशी निगडीत शाळेच्या बाबतीत निकम साहेबांचं योगदान आणि सगळ्याच्या मध्ये आपणचा सहवास निकम साहेबांमुळे आम्हालाही लाभला. सातत्याने निकम साहेब एखादी गोष्ट करणार असेल तर आप्पा त्यामधल्या
काही गोष्टी तिथं अडचणीच्या होऊ शकतील. काय होऊ शकेल हे ते दोघंच असले तर अगदी परखडपणे सांगायची, 4 माणसं असेल तर कदाचित सांगायची नाही. पण मी बऱ्याच वेळा बघितलं की निकम साहेब हे थोडंसं चुकीचं होईल किंवा हे तुम्हाला त्रासदायक होईल, हे आपल्याला अडचणीचं ठरू शकेल, हा सल्ला सातत्याने निकम साहेबांना असायचा. त्यामुळे आप्पांकडे बघण्याचा एक दृष्टिकोनच इतका आदराचा होता की एक संयमी माणूस कसा असतो ते आप्पांच्या रूपात आपल्याला सातत्याने आपण बघत आहे. आप्पांचं भाईने ज्या गोष्टी सांगितल्या ते खऱ्या अर्थाने विश्वस्त कसा असावा याची एक ती व्याख्या आहे. म्हणजे विश्वस्त कसा असला पाहिजे, की विश्वस्त हा एखाद्या संस्थेचा मालक नसतो, तर तो सांभाळणारा एक ट्रस्टी असतो. त्यांनी फक्त वाढवायचे, त्याचा उपभोग घेऊन ते कधी म्हणजे कमी करायचं नाही किंवा त्याचा फायदा आपल्याला घ्यायचा नाही. तर आपलं काय असेल ते त्याच्यामध्ये घालून ती संस्था वाढली पाहिजे, ह्या दृष्टीचं काम आप्पांनी लोटिस्मामध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीने आणि सगळ्या जसं लहान जरी आम्ही असलो तरी त्याच पद्धतीने बोलताना अदब कशी असावी, माणसाकडे संयम कसा कोणाकडून शिकला पाहिजे, नम्रता कशा पद्धतीने असली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सहनशीलता आणि लोकांसमोर व्यक्त होताना उगाच आतताईपणा किंवा ओरडाओरड किंवा काय, जरी इथं अध्यक्ष म्हणून काम केलं ते कधी आप्पा असे त्यांच्या कृतीतून किंवा त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून कळायचं की हे चुकलंय, आप्पांना पसंत आहे नाही पसंत, परंतु ते दाखवण्याचं त्यांची वेगळी दरारा होता. न बोलता देखील एखाद्यावर त्याचा प्रचंड असा एक प्रभाव होता. त्यामुळे आप्पांचं काम हे खूप मोठं होतं आणि हे लोकांसमोर विशेषतः तरुण मुलांसमोर हा इतिहास जाणं देखील गरजेचं. आजकाल काय होतं, कोण आपण सगळेजण असतो पण आपल्यालाही माहीत नसतं आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलं, आपल्या लोकांनी जुन्या लोकांनी आपल्यासाठी काय केलं. एखादा चांगला क्रिकेटपटू खेळत असेल तर जुने क्रिकेटपटू कोण आहेत हेही आजकालच्या मुलांना माहीत नसतं. म्हणजे इतिहास माहिती नसणं हा बराचसा अंशी आताच्या नव्या पिढीला थोडंसं होतं आणि ह्याची जाणीव ह्या सगळ्याची लोकांसमोर व्हावी या उद्देशाने खऱ्या म्हटलं तर हा पुतळा आहे की ह्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी आपण बोध घेऊ, त्या समजून घेऊ, उमजून घेऊ, शिकून घेऊ आणि त्यातून ज्या गोष्टी साध्य करायचा प्रयत्न आहे तो करण्याचा या निमित्ताने निश्चितपणे होईल. मी लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरला मनापासून धन्यवाद देईन की आपला हा एक वेगवेगळे उपक्रम इथं आता नाना जोशींचा पण फोटो आहे की ज्यांनी काम केलं त्यांना लोकांसमोर आणण्याचं. भले स्मारकासाठी बघतो आपण किती ओरड जागेपासून सगळ्या गोष्टीसाठी होत असतं, पण लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर ही अशी एक संस्था आहे की जिला खूप मोठा इतिहास आहे आणि ह्या निमित्ताने तो इतिहास जपण्याचं काम ही मंडळी सगळी करते. भाईने काही गोष्टी सांगितल्यात, निश्चितपणे शशीभाऊनी त्याला मान लगेच डोळावलेली आहे, त्यामुळे फारशी काय अडचण येईल असं निश्चितपणे नाही. कारण मागच्या वेळी जेव्हा जयंत पाटील साहेबांना भाई घेऊन आले इथे, तुम्हाला आठवत असेल, त्यावेळी भाईंनी स्पष्टपणे सांगितलं की नुसतं आलात तेवढ्या पुरतं मर्यादित राहू नका. देशपांडे साहेब जयंत पाटलांना थोडंसं त्यावेळी भाई वाटलं, पण नंतर मला म्हणाले येते की असं रमेशराव म्हणाले नक्की आपल्याला काय करायचं. म्हटलं साहेब मी काय सांगू, तुम्हाला काय करायचं त्याच्या मनात ते काय जे सांगाल ते नक्की करणार असाल तर सांगा. आणि मग त्या पद्धतीने त्यांनी देखील आठवणीत मदत पाठवून मला सांगितलं की रमेशराव वगैरे नसतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींसाठी लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाच्या आम्ही सगळेच जण, इथे काय कोण वेगळा किंवा असं काय नाही, प्रत्येक जण या उपक्रमामध्ये सातत्याने पाठपुरावा करून त्याला मदत करण्याचं काम प्रामाणिकपणे करू. उद्या आदरणीय उदयजी सामंत साहेब पण येत आहेत, त्यांनाही आपला मागचा त्यांनी जी आपल्याला सांगितली ती पूर्तता चालू आहे त्यांची, ती उद्या आपण त्यांच्याशी आठवण करू आणि तो विषय झाला तर ज्या कल्पना आपल्या आहेत त्या वास्तवात आणण्याचा काम आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून होईल. मी मनापासून आपण अभिवादन करतो, फार वेळ पण घेत नाही आणि सगळ्यांना विशेषतः लोकमान्य टिळक स्मारकमध्ये ज्यांनी प्रयत्न आपणच्या या पुतळ्यासाठी उभारण्यासाठी केले त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो की हे काम तुमचं खूप मोठं आहे. एखाद्याची आठवण ठेवणं हे आजकाल विसरून जात. एकदा नवा आला की दुसरा लगेच आला की पहिल्या काय चुका केल्या बघताय तुम्ही परवाच्या ह्याच्यामध्ये की पूर्वीच्या लोकांनी काय केलं असं आपण जाणीवपूर्वक विचारतो. कोणीतरी काही नाही काही केलेलं असतं, कमी जास्त प्रमाणात कोण ना कोण घडवत असतो.
पण ह्या सगळ्याचा विचार आपण सगळ्यांनी करून आप्पांची एक अखंड आठवण इथं राहण्याचं काम आपण केलेलं आहे. डॉक्टर यतीन जाधवांचं पण त्या निमित्ताने मनापासून आपण त्यांनाही कौतुक करू की आप्पांचे बरेचसे गोड बोलण्यापासून सगळ्या गोष्टी डॉक्टरांकडे पण आले. समाजकारणात पण चांगलं काम ते करतात. आप्पांचा आशीर्वाद असल्यामुळे तेही चांगलं काम पुढच्या काळात निश्चितपणे अजून करतील असा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा सगळ्यांना नम्रतापूर्वक धन्यवाद देतो या वाचन मंदिरला. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद सर. यानंतर या अत्यंत हृदय कार्यक्रमाचा शेवटचा भाग. लोकमान्य टिळक वाचनालयाचे अध्यक्ष असतील, कोमसापाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष, अशा अनेक संघाचे अध्यक्ष म्हणून एक कवी, नाटककार, कथाकार अशा अनेक अंगाने आप्पा आपल्या सगळ्यांबरोबर होते. आज तुम्ही इथे जे सगळेजण आलेले आहात तर मी म्हटलं जरी आभार प्रदर्शन असलं तरी तुम्हाला आभार तुमचे मानून मी तुम्हाला परत करू इच्छित नाही, पण कृतज्ञता मात्र नक्की व्यक्त करायला हवी. लोकमान्य टिळक स्मारक मंदिर हे आप्पांचं दुसरं घर होतं. तसंच आप्पा सुद्धा आमच्या सगळ्यांसाठी घरचेच होते. आणि आप्पाने हा जो काय वसा घालून दिला आम्हाला तो सगळेजण पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतच आहोत. प्रकाश काका देशपांडे असतील, अरुणदादा असतील, धनंजय सर आणि आत्ताचे म्हणजे आप्पांचे चिरंजीव आत्ता अध्यक्ष आहेत आमच्या लोकमान्य टिळक वाचन मंदिराचे. म्हणजे तो वसा त्यांच्या घरच्यांपासून आम्ही सगळेजण पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. हे सगळं करत असताना आज इथे ज्या पुतळ्याचं अनावरण झाले ते आपले माननीय आमदार शेखरजी निकम सर यांच्या हस्ते. शेखरजी निकम सर आणि आमचं लोकमान्य वाचनालय यांचे ऋणानुबंध खूप जुने आहेत. आमचा कुठलाही साहित्यिक कार्यक्रम असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा 21 जुलैचा महापूर असेल, शेखम सरांना हाक दिली किंवा बऱ्याच वेळा हाक न देता सुद्धा ते आमच्या मदतीला कायमच धावून येतात. त्याबद्दल नक्कीच आम्ही सगळेजण कृतज्ञ आहोत. त्याचबरोबर रमेशभाई कदम आमदारांचं पण आमच्याशी नातं असंच जुनं आहे. ते सुद्धा आमच्या सगळ्या कार्यक्रमाला पाठिंबा देतात, आमच्याबरोबरच असतात. त्यामुळे त्यांच्याबद्दल सुद्धा मी इथे कृतज्ञता व्यक्त करते. इथे माझ्यासमोर अनेक मान्यवर दिसत आहेत मला. म्हणजे अगदी अर्बन बँकेचे चेअरमन असतील, सगळे मला इथे नगरसेवक दिसत आहेत, आजी माझे नगरसेवक दिसत आहेत, अनेक संस्थांचे अध्यक्ष दिसत आहेत, अनेक पक्षांची लोक दिसत आहेत. आता या सगळ्यांचा मी उल्लेख असा करत नाही की हे नगरसेवक किंवा हे अध्यक्ष आहेत, कारण मला माहिती आहे तुम्ही सगळेजण आप्पांच्या प्रेमापोटी इथे आलेला आहात. त्यामुळे हे प्रेम असंच आप्पांचं वरती तुमचं जे होतं त्याबद्दल मी आभार न म्हणता कृतज्ञता व्यक्त करते. आप्पांचा इतका सुंदर आणि हुबेहूब पुतळा ज्याने बनवला आहे ते आपले तामणकर, त्यांच्याबद्दल सुद्धा मी कृतज्ञता व्यक्त करते. पत्रकार बंधू नेहमीच आमच्या कार्यक्रमाला प्रसिद्धी देतात, आमच्याबरोबर असतात. त्यांच्याबद्दल त्यांचे पण मी ऋण व्यक्त करते. दीप्ती सावंत सर्व्हिस असेल आणि आम्ही कितीही चांगले कार्यक्रम लोकमान्य टिळक वाचनालयाने करायचं ठरवलं तरी तुम्ही जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्या कार्यक्रमाला काही अर्थ नसतो. त्यामुळे तुम्ही सगळेजण इथे आलात, ही गर्दी आप्पांच्या प्रेमावरची आहे. ते तुम्ही सगळेजण इथे आला आहात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करते आणि आजचा कार्यक्रम संपल्याचं झालं.